नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 1 BHK वर्सेस 2 BHK इन्व्हेस्टमेंट साठी काय बेस्ट आहे. आता बजेट वाईज बघायला गेलं तर 1 BHK कमी बजेट मध्ये अवेलेबल असतो आणि 2 BHK ला इन्व्हेस्ट जास्त लागते. जर तुमच्याकडे भांडवल असेल तर तुम्ही 1 BHK हा एकदम सेफ आणि एन्जॉयबल पॉइंट आहे. त्याच्यानंतर रेंटल इन्कम बघायचं झालं तर भाडेवाढ करायची झाली तर 1 BHK साठी तुम्हाला किती 8,000 ते 15,000 रुपयापर्यंत तुम्हाला लोकेशनवरती अवलंबून भाडे मिळतं. त्याच्यानंतर डिमांड कोणाकोणाची असते तर स्टुडंटची, बॅचलरची, वर्किंग प्रोफेशनलची वॅकन्सी कमी असते. आणि 2 BHK बघायचं झालं तर ते तुम्हाला भाडं 15,000 ते 25,000 रुपयापर्यंत भाडं मिळतं. ते पण लोकेशनवरती डिपेंड. आणि डिमांड कोणाची असते तर ती फॅमिलीची, स्टेबल आणि टेनंट म्हणजे हे लॉंग टर्म स्टाईल चालण्यासाठी एकदम उत्तम आहे. आता त्याच्यामध्ये एक शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर रेग्युलर रेंट साठी 1 BHK आणि हाय रेंट आणि स्टेबल टेनेंट साठी 2 BHK. आता रिसेल व्हॅल्यू बघू आपण तर 1 BHK ला प्रिफरन्स कमी असतं आणि बुएस लिमिटेड असतात. आता 2 BHK ला काय होतं, फॅमिलीसाठी 2 BHK जास्त घेतात आणि रिसेल इझिली होऊन जातं. आता याच्यामध्ये कन्क्लुजन काय झालं तर लॉंग टर्म साठी प्रॉफिट साठी 2 BHK बेटर असतं. त्यानंतर काय असतं डिमांड टर्म आणि मार्केट ट्रेंडिंग. आता मेट्रो सारख्या शहरामध्ये 1 BHK डिमांड असतं पण हळूहळू त्याचं कमी होत जातं आणि 2 BHK जे असतं तर डिमांड सतत वाढत जातं. आजकाल जी काही बुएटच्या फॅमिली आहेत तर ते फॅमिली प्लॅन करतात, फॅमिलीचा ग्रोथ वगैरे वाढतो, त्यामुळे 2 BHK त्यांना हवं असतं. इक्विटी म्हणजे लवकर विकत घेणं, विकता येणं. तर 1 BHK जे आहे तर ते लवकर विकता येतो आणि कमी प्राइस असते. त्याच्यानंतर 2 BHK थोडा वेळ लागू शकतो पण व्हॅल्यू त्याची जास्त मिळते. मेंटेनन्स 1 BHK ला कमी असतो, 2 BHK ला जास्त असतो. त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंट नुसार जर फायनल बघितलं तर 1 BHK कमी बजेटमध्ये रेंटल इन्कम प्रॉफिटेबल असतो. त्याच्यानंतर शॉर्ट टर्म साठी मस्त फर्स्ट टाइम इन्व्हेस्ट करताय तर तुम्ही नक्कीच 1 BHK घ्यायला पाहिजे. आणि 2 BHK कधी घ्यायला पाहिजे तर 2 BHK साठी लॉंग टर्म साठी घेण्यासाठी, फॅमिलीसाठी, साठी, टेनंट साठी एकदम उपयोगी. फायनल जर सांगायचं झालं तर कमाईसाठी 1 BHK बेस्ट आहे आणि वाढ आणि ग्रोथ साठी 2 BHK चांगला आहे. आता याच्यामध्ये एकदम प्रोटिक सांगायची झाली तर 1 BHK चांगला की 2 BHK चांगला. तर चांगल्या लोकेशन वरती 1 BHK घेतला तर फायदेशीर ठरतो आणि खराब लोकेशन वरती 2 BHK घेतला तर ते नुकसानदायक ठरतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.